नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक परीक्षेबद्दल आलेली एक अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। चला तर मग बघूया व्हिडिओवर। दैनिक जागरण सत्य, राज्यात मेमध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार। सोलापूर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TAIT आयोजित करण्यात आली आहे। पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड TAIT परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते। राज्यातील शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या अतिरिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात। सन 2017 नंतर 2022 साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती। त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात TAIT परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे। गेल्या 7-8 वर्षांमध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा तिसऱ्यांदा आयोजित करण्याचा विचार शासन विचाराधीन आहे। मंजूर पदांची संख्या जास्त आहे, त्याप्रमाणे उर्वरित रिक्त पदांची भरती पूर्ण व्हावी, यावेळी उर्वरित सर्व जागा भरून भावी शिक्षकांना न्याय द्यावा, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी उपाध्यक्ष DED-BED संघटनेचे प्रशांत शिरगुर यांनी केलेली आहे। ही अपडेट होती मार्च 2017 रोजी आलेली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।